या प्रयोगाबद्दल यंग इनोव्हेटर आवाज निर्माण करण्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुकही करतो. असं म्हटलं जातं की आपल्यासमोर अवतीभोवती खूप प्रश्न आहेत की जे दे आर क्राईंग फॉर सोल्युशन्स. आपण फक्त त्याच्यावर विचार करत नाही. आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी शेतात काम करत असे 9वीपर्यंत आणि मी कापत असे गवत. आणि मला आठवते की खूप अशा घटना आहेत की साप चावला तर काय करायचं, हे असल्या गोष्टी आहेत ना ज्याच्यावरती तिथल्या तिथं उपाय केला पाहिजे. थॉमस एडिसननी त्याच्या आयुष्यात 1300 पेटंट्स घेतली. प्रत्येक आठवड्याला तो पेटंट घ्यायचा आणि प्रत्येक 6 महिन्याला त्याचं मेजर पेटंट घ्यायचं. तसंच टेस्लाची गोष्ट आहे आणि दोघे एकमेकाच्या विरोध होते. एक AC साठी होते, एक DC साठी होते. परंतु जे कुतूहलता जी असते मनामध्ये ती तरुण माणसाच्या मनात जास्त असते. म्हातारपणी आपण जास्त विचार करत नाही, वी ॲक्सेप्ट इट. परंतु संस्कृतमध्ये एक म्हटलं जातं की, आणि ते कालिदासांचं आहे, गुणः पूजा स्थानम गुणिषुचु न च लिंगम न च वया. इट इज द मेरिट विच काउंट्स, इट इज नॉट द एज. तर माझ्या मते ही तरुण पिढी नक्कीच अवतीभोवती बघून चांगले प्रश्न सोडवतील आणि पुढल्या वर्षी याच्यापेक्षा अतिशय सुरस आणि चमत्कारी घटना आपल्याला बघायला मिळते असं मला वाटतं. धन्यवाद.